नमस्कार. घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता 6 महिने टिकणारी आलं लसूण पेस्ट कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे 200 ग्रॅम मोठा लसूण. तुम्ही याऐवजी गावरान लसूण घेतलात तरी सुद्धा चालेल. आणि त्यासोबतच घेतलेलं आहे 100 ग्रॅम आलं. लसूण आपण 200 ग्रॅम घेतलेला आहे, तर त्यासाठी आलं 100 ग्रॅम हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ही रेसिपी मी स्वतः 2 वेळा ट्राय केल्यानंतर मला हे अगदी योग्य प्रमाण सापडलेलं आहे. त्यामुळे आलं लसूण पेस्ट एकदम छान बनते. आल्याला खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्याच्यामुळे आलं कमी घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट बनवताना आपण कोणत्याही बाहेरच्या केमिकलचा, व्हिनेगर वगैरेचा वापर करणार नाही. तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट बनवणार आहोत. ही पेस्ट 6 महिने टिकावी याकरता आपण इथं घेतलेलं आहे 25 ग्रॅम खडे मीठ आणि 25 ग्रॅम तेल. भाजीला जे तुम्ही तेल वापरता ते कोणत्याही प्रकारचं तेल घेतलं तरी चालेल. बरेच जण काय करतात, आलं लसूण पेस्ट बनवताना मिठाचा वापर टाळतात. खरं तर मीठ वापरल्यानंतर ती आलं लसूण पेस्ट टिकते खूप दिवस. मीठ जर समजा आपण जास्त वापरलं तर भाजीमध्ये मीठ जास्त होतं, पण एवढ्या प्रमाणात जर आपण घेतलं मीठ तर भाजीमध्ये मीठ जास्त होत नाही. त्यामुळे शक्यतो मीठ आणि तेलाचा वापर करा तुम्ही, म्हणजे मग तुमची सुद्धा आलं लसूण पेस्ट 6 महिने व्यवस्थित टिकेल. हा लसूण पाण्यामध्ये भिजायला वगैरे न घालता मी एक एक पाकळी व्यवस्थित भाजीला सोलतो रोज, त्याप्रमाणे सोलून घेतलेले आहे. शक्यतो आलं लसूण पेस्ट बनवताना पाण्याच्या संपर्कात येऊ द्यायची नाही, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढते. आलं बुडेल याच्यामध्ये एवढं पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आलं भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटांकरता आलं भिजत ठेवायचं, म्हणजे नंतर जेव्हा आपण याला स्वच्छ धुणार आहोत, तेव्हा याच्यावरची माती वगैरे पटकन निघते. 10 मिनिटांनंतर आलं आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अगोदरच मी आलं आणलं होतं, तेव्हाच ते बरंचसं स्वच्छच होतं. तरीसुद्धा आता मी धुवून घेते, म्हणजे याच्यातली थोडीफार धूळ वगैरे असेल, माती असेल ती निघून जाईल. आलं मी स्वच्छ धुवून घेतले आणि बरीचशी आल्यामध्ये जी घाण होती ती इथं निघून गेलेली आपल्याला दिसते. धुवून घेतलेलं आलं आता एका स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं, म्हणजे याच्यातला ओलावा सगळा निघून जाईल. अगदी कोरडं करून घ्यायचं. आलं कोरडं करून घेतल्यानंतर याचे मी असे तुकडे करून घेतलेत. आता आपण हे आलं आहे ना, त्याची साल काढून घ्यायची. तर त्याकरता मी इथं चमचा घेतलेला आहे. शक्यतो अशा प्रकारच्या चमच्याने याची साल काढायची, म्हणजे ती अगदी व्यवस्थित निघते आणि आलं वाया जात नाही. जर आपण बटाट्याचा जो चाकू असतो ना साल काढायचा, त्यानं जर साल काढली ना, तर बऱ्याचदा आलं वाया जातं. सोलून घेतलेलं आलं आता आपण बारीक तुकडे करून घ्यायचे. तर नेहमी लक्षात ठेवा, आलं नेहमी अशा प्रकारे आडवं धरायचं आणि नंतर त्याचे पातळ काप करायचे. उभं धरून जर आपण त्याचे काप केले ना, तर त्याच्या आतमध्ये जे धागे असतात, त्याच्यामुळे लवकर नंतर ते बारीक होत नाही. आलं माझं सोलून आणि किसून झालेलं आहे. तर 200 ग्रॅम आपण इथं लसूण घेतलेला, सगळा लसूण एका वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. सुरुवातीला आपण लसूण बारीक करून घ्यायचा आहे. भांड्याला झाकण लावायचं आणि सुरुवातीला याच्यामध्ये तेल, मीठ काहीही न घालता 3 ते 4 वेळा याला फिरवून घ्यायचं. एका वेळी 1 मिनिटभर याला फिरवायचंय. अशा प्रकारे आपण याला 3 वेळा फिरवून घेऊया, म्हणजे बऱ्यापैकी लसूण बारीक होईल. सांगितल्याप्रमाणे लसणाला इथं मी बारीक करून घेतले. तर आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी लसूण बारीक झालाय. चमच्याने वगैरे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे 25 ग्रॅम तेल घेतले त्याच्यापैकी निम्मं घालायचं आणि त्यासोबतच आपण जे 25 ग्रॅम मीठ घेतलं होतं त्याच्यापैकी निम्मं मीठ आता घालायचं. तेल आणि मीठ घातल्यानंतर आता पुन्हा लसूण चांगला बारीक करून घ्यायचा. तर मिक्सरवरती बारीक केल्यानंतर बऱ्यापैकी लसूण आता अगदी बारीक झालेला आपल्याला दिसतोय. पण याला अजून बारीक करायचंय. अगदी क्रीम असते ना, तसं याचं टेक्स्चर यायला हवं. लसूण आणखी बारीक करणार आहोत आपण, पण तो आल्यासोबत करायचा आहे. त्यामुळे आलं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. आलं घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने लसणाची पेस्ट आणि आलं चांगलं मिक्स करून घेऊया सुरुवातीला. मिक्स केल्यानंतर पहिल्याप्रमाणेच 1-1 मिनिटांचा गॅप देऊन आपण 3 ते 4 वेळाला फिरवून घ्यायचं, म्हणजे हे छान बारीक होईल. 4 वेळा याला मिक्सरवरती फिरवल्यानंतर आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे छान बारीक झालेलं आहे. पण आपल्याला याला एकदम असं स्मूदी करायचं आहे. तर त्याकरता काय करायचं, आपण जे खडे मीठ आणि तेल शिल्लक ठेवलं होतं, त्याच्यापैकी मीठ आणि तेल दोन्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. तेल आणि मीठ घातल्यानंतर आता अगदी 2 ते 3 मिनिट पुन्हा याला फिरवलं ना गॅप देऊन, तर अगदी मस्त अशी आलं लसूण पेस्ट आपली तयार होणार आहे. मिक्सरवरती फिरवल्यानंतर आता फायनली आपली आलं लसूण पेस्ट इथं तयार झालेली आहे. अगदी याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आपल्याला दिसतंय. मस्त अशी आपली आलं लसूण पेस्ट इथं तयार झाली. तर ही टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची?
याला काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी व्यवस्थित भरून ठेवायचं. शिवाय जेव्हा आपण याला वापरायला काढणार आहोत ना, तेव्हा कोरडा चमचा वापरायचा. पाण्याशी संपर्क येऊ द्यायचा नाही. मस्त अशी ही आलं लसूण पेस्ट अगदी 6 महिने आरामात टिकते. आजची ही आलं लसूण पेस्ट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.